चला तर खास गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी दाणेदार रसरशीत असे मोतीचूर लाडू बनवूया। त्यासाठी 1.5 वाटी बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी पाणी टाकून हे बेसन पीठ छान असं भिजून घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकते। बेसन पीठ आपल्याला बारीकच घ्यायचं आहे। छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। यामध्ये अगदी चिमूटभर एवढा खाण्याचा सोडा टाकून सोडासुद्धा बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। लगेचच बुंदी तळायला घ्यायची आहे। बुंदी तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत असं तेल गरम करून घेतलं। डाव्या हातामध्ये झारा पकडायचा, झाऱ्यावरती असं थोडं बॅटर टाकायचं आणि झारा थोडासा उंच पकडायचा, हलवायचा वगैरे नाही। आपोआप छान अशी मस्त गोल गरगरीत बुंदी पडते। तेलावरती बुंदीचा एक थर होईपर्यंतच बुंदी पाडायची आहे। त्यानंतर बुंदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। बुंदी पाडण्याची आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते। घरातील रेग्युलर अशी किसणी घ्यायची, किसणी सुद्धा थोडीशी उंचावर पकडायची आणि किसणीवरती थोडं करत बेसनाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि छान मस्त किसणीने सुद्धा गोल गरगरीत अशी बुंदी बनून तयार होते। सगळी बुंदी तळून घेतली। बुंदी छान थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायची आहे। दाणेदार अशी बुंदी मी बारीक करून घेतलेली आहे। खूप जास्त बारीक करायची नाहीये, दाणेदार टेक्स्चर आणायचं आहे। लाडूसाठी पाक तयार करण्यासाठी 1.5 वाटी बेसनासाठी 1.25 वाटी साखर घेतली। त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून छान तेलासारखा चिकट असा पाक तयार करून घेतला। त्यामध्ये खाण्याचा ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे। बुंदीचा चुरा पाकामध्ये टाकून त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट, वेलची पावडर टाकून चमचा तूप टाकून घेतलं। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बंद करून घेतली। त्यावरती झाकण ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। ते छान असे गोल गरगरीत लाडू वळून घ्यायचे। अगदी छान मस्त परफेक्ट मोतीचूर लाडू बनवून तयार झालेले आहे। डिटेल रेसिपी चॅनलवरती अपलोड झालेली आहे। अजूनपर्यंत व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलच्या लोगो खाली त्रिकोणावर क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा आणि जाता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।